नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ आणि मी जनार्दन काशीत स्वागत करतो तुमचं आपल्या JK7598 या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज एक नवीन व्हिडिओ. वार आहे मंगळवार आणि तारीख आहे आज 26/5/2026. खूप उष्णता वाढली मित्रांनो, भयंकर उष्णता आहे. बाहेर तर 10-11 नंतर तर बाहेर निघू वाटत नाही. पावसाचा काही पत्ता नाही. बाकी कुठं महाराष्ट्रात पाऊस पडत असला तर माहीत नाही, पण सध्या मुंबईमध्ये तर काय नाही, एवढी गरमी आहे ना, अक्षरशः एकदम हाल होऊन जात आहेत. तर मित्रांनो, सर्वप्रथम तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन असाल, लाईक करा, सबस्क्राईब करा. पहिल्यांदाच जर तुम्ही आपलं चॅनल बघत असाल तर पहिलं सबस्क्राईबचं बटन दाबा. आपल्या चॅनलवरती ओला उबर रिलेटेड व्हिडिओ, ओला उबेरचे व्हिडिओ डेलीच्या डेली अर्निंग संदर्भात येत असतात. तर मित्रांनो, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि बाकी पर्सनल बुकिंग असतील, ज्या काय असतील ते असतील. कालचा मी आता दिवस बघितला माझा, तुम्ही एकदम सर्वसाधारण होता, थोडंसंच आणि लवकर पण घरी आलो आपण. 3,000 रुपयाची अर्निंग झाली. तर सध्या बिझनेस स्लॅक आहे मित्रांनो. मेचे 15 दिवस एकदम चांगला बिझनेस झाला, पण आता मी 15 तारखेपासून एकदम शांत आहे. खर्च जाऊन हार्डली 2,000, 1,800-2,200 असेच पैसे राहत आहेत. तर सध्या बिझनेस लायक आहे. बाहेर पर्सनल बुकिंग बिलकुल नाही आहेत. लोक गावाला गेली आहेत, आराम करतायत. मे महिन्यात मुंबईत खूप गरमी आहे आणि आता शाळा चालू होतील जूनमध्ये. जेव्हा लोक येतील त्यावेळा हळूहळू थोडा बिझनेस वाढेल. मग आय थिंक पुढच्या आठवड्यात किंवा 1 तारखेपासून बिझनेस जरा थोडासा वाढेल, असा एक माझा अंदाज आहे. तर ठीक आहे मित्रांनो, आज आपण आलो आहे, आता चालू केलं आहे ओला उबेर रॅपिडो. उबरमध्ये तर काय अजून वाजलं नाही. ओलाचा रिचार्ज करतो. रॅपिडो आता एक बुकिंग आलेली बांद्र्याची, घ्यायची होती पण बोलेपर्यंत निघून गेली. म्हटलं ठीक आहे, चला. तर बघतो आता कोणती एखादी ट्रिप मिळते आणि देतो तुम्हाला अपडेट. बघू शकता 11:28 झालेत आणि आपण ट्रिप झिरो करायची मित्रांनो. झाले ट्रिप 0 आणि आपण आपल्या नेहमीच्या जागी रोडपालीला थांबलो. चालू करतो. काय भेटेल ते भेटेल. हळूहळू संध्याकाळपर्यंत जे काय होईल, 2,000 होईल, 2,500 होईल. अपेक्षा तर नाही आहे 4,000 5,000, पण जो काय होईल तो होईल. बिझनेस आपण चालू करूया. देतो तुम्हाला अपडेट मित्रांनो. टाईम होतोय 1:54. बघू शकतो तुम्ही. आणि आपण सध्या आहे आता पनवेलच्या पुढे, सखापूरच्या पुढे एक रिसॉर्ट आहे. तिथे आपल्याला एक ट्रिप लागली. एक्सेलची होती उबरमध्ये. उबरचा पण पास ॲक्टिव्ह झाला आहे मित्रांनो. तर अशा पद्धतीनं सुरुवात झाली आपली. आता इकडून सध्या तरी काय वाजलं नाही. तर रेंजचा प्रॉब्लेम आहे, रेंजच नाही. फक्त मी व्हिडिओ बनवतो आहे. इथून आता जसं पनवेलच्या जवळ जाईल तसं रेंज आली तर एखादी बुकिंग आपल्याला भेटू शकते या साईडनं. तर ठीक आहे, बघतो आता कुठली एखादी बुकिंग मिळते का काय, देतो तुम्हाला, सांगतो मग. बऱ्याच वेळानंतर अपडेट देतो आहे, कारण काय बुकिंग नाही, काय नाही. सध्या आपण एक डोंबिवलीला एक आपण एक्सेलची रेंटल म्हणतो, आउट स्टेशनची ट्रिप केली. पनवेलच्या पुढे एक ड्रॉप होता, तो ड्रॉप केला. त्याच्यानंतर आपण थोडंसं 10-12 किलोमीटर आलो पनवेल साईडला आणि तिकडून मग आपल्याला एक कल्याण डोंबिवलीची ट्रिप मिळाली, शिळफाट्याच्या पुढची. आणि ती ड्रॉप केली. 2 ट्रिपा झाल्यात आणि आता तिसरी ट्रिप आपल्याला एक 5:30 वाजता रिझर्वेशन ट्रिप आहे डोंबिवलीतून नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट. रेट चांगला देतो आहे, जवळजवळ 1,300-1,400 रुपयेपर्यंत देतो आहे, म्हणून ती ॲक्सेप्ट केली. ती ट्रिप कंप्लीट झाल्यानंतर एक 2,500 बिझनेस होईल आपला. त्याच्यानंतर मग ती ट्रिप 7:30ला ड्रॉप होईल. त्याच्यानंतर बघूया मग. आज फक्त उबरमध्येच काम करतो आहे. ओलाचा रिचार्ज केला आहे, पण मला वाटतं ओलाचा रिचार्ज आज आपला वाया जातो आहे असं वाटतंय. तर बघूया आता कुठली. आता मी लॉग इन झालो आहे, अर्धा तास बाकी अजून. आणि आता मी चाललो आहे लोकेशनला. लोकेशन तर नाही आलं, पण त्याच्या आसपासचं एक लोकेशन टाकलं, तिथं जाऊन उभा राहतो आणि आपण ट्रिप जाऊ. CNG पंपावर आहे, CNG भरला. हे बघा इथे देतो मी स्क्रीनशॉट. टॉपअप करून घेतला, म्हणजे 4 कांडे होते आपल्याकडे, पण तरी पण म्हटलं टॉपअप करून घेऊ. आणि आता आपण जातो आहे लोकेशनला कस्टमरच्या. तर मित्रांनो, आलो आहे आपण आता लोकेशनला कस्टमरच्या. ट्रिप आली आपल्याला ती रिझर्वेशनची. 1,367 रुपये दाखवलेत आणि आपण गाडी लावली. आता ही सर्वोदय सोसायटी म्हणून आहे, कांचनगाव म्हणून आहे. कोण जर इकडं असेल, मला वाटतं मी आज एक व्हिडिओवरती कमेंट केली, ते इकडलेच आहेत, डोंबिवली कल्याणचे राहतात. कांचनगावच्या आतमध्येच सर्वोदय सोसायटी आहे, B विंग. कस्टमरला आलो आहे, कॉल वगैरे झाला आहे. कस्टमर बोलले 5 मिनटात येतो.
आणि या कस्टमरला पिकअप करू आणि डायरेक्ट नवी मुंबई इंटरनॅशनल ड्रॉप करू. मग आपलं बऱ्यापैकी काम होईल. तिथून एखादी ट्रिप झाली तरी आपलं स्लॅग सीझनमधला 2,500 रुपये धंदा 2,500 ते 3,000 रुपये होईल. म्हणजे 2,000 रुपये आपल्याला खर्च जाऊन शिल्लक राहते. बघूया आता कस्टमरला पिकअप करतो आणि ड्रॉप केल्यानंतर तुम्हाला देतो अपडेट. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपण जस्ट पोचलो आहे एअरपोर्टला. कस्टमरला ड्रॉप केलं आहे. 7:08 झालेत आणि 107 किलोमीटर गाडी चालली आपली. आणि रिझर्वेशन ट्रिप होती उबरची. 3 ट्रिपा उबरमध्ये कंप्लीट केल्यात आपण. आणि या ट्रिपचे आपल्याला मिळालेले आहेत 1300 1350 आय थिंक काहीतरी मिळाले. 1371 रुपये. चांगले पैसे दिले रिझर्वेशन ट्रिपचे. त्यामुळे ती आपण घेतलेली. म्हटलं तिथं थांबून अर्धा तास थांबावं लागेल पण पैसे चांगले होतील. दिवसभर काही काम झालं नाही पण ही एका ट्रिपमुळे थोडंसं जरा बरं झालेलं आहे. आता एक ओलाची आउट स्टेशन पेनची ट्रिप लागली आहे मित्रांनो मिनीमध्ये. बघूया आता कस्टमरच्या लोकेशनला जावं लागतं का पावती घ्यायला लागते काय समजत नाही. आता मी जातो सांगतो तुम्हाला, देतो अपडेट. तर आलो आहे उलव्यामध्ये. आपण चहा पिलो जरा येवले चहा इथे. आणि थोडंसं जरा बरं वाटलं कारण चहा पिलो नव्हतो कल्याणला गेल्यापासून. तर मित्रांनो आज तसं काय एवढं म्हणावंसं काम झालं नाही आज काय आता ह्या सोमवारपासून तर माझी रविवारपासून गेल्या आठवड्यापासून माझी अशीच कंडिशन. जसं कोकणची ट्रिप मारून आलो ना काम तसं बिलकुल चांगलं नाही आहे. दिवस एक पण असा मनासारखी अर्निंग झाली असा नाही आहे. कारण काय माहिती आहे का काहीतरी असतात अडचणी म्हणण्यापेक्षा सध्या लोक गावी गेलेत सुट्ट्यांना वगैरे, लोक कमी आहेत आणि त्याच्यामुळं बुकिंग पण कमी येत आहेत, कमी भेटत आहेत. त्यात पुन्हा आपली चॉईस असते, ही पाहिजे ती पाहिजे, रेट चांगला पाहिजे. त्याच्यामुळं एखादी चांगली बुकिंग हुकून जाते असं होतं आहे. आता मग ॲक्च्युली मला तसं बघायला गेलं तर सकाळी पहिल्यांदा एक बांद्रा टर्मिनलची 1,000 रुपयाची बुकिंग होती. पण ते घेऊ का नको घेण्याच्या नादात रॅपिडोमध्ये घेऊन निघून गेली बुकिंग. तीच जर बुकिंग घेतली असती तर दिवस वेगळा गेला असता. पण ठीक आहे चला, हा गोष्टी असं बुकिंग कमी असल्यानंतर हा असाच प्रॉब्लेम असतो. ज्यावेळेला बुकिंग जास्त असतात ना मग त्यावेळेला तुम्हाला चॉईस असते, ही घेऊ ती घेऊ. संडेला मी कधी असं मला टाईम भेटत नाही. आणि कालचा संडे तुम्ही बघताय माझा कसा गेला. तर ठीक आहे चला, जास्त काय नाही. ती एक रिझर्वेशन बुकिंग आल्यामुळं आपलं थोडंसं एक बऱ्यापैकी 2300-2400 रुपयेपर्यंत काम झालं आहे. आणि आता आपण उलव्यातून गोहोम टाकले पनवेलचं. बघूया एखादी ट्रिप मिळते काही एमटी जावं लागतं आहे, देतो तुम्हाला अपडेट. हां, आणि आपल्याला एक कमेंट आलेली एका दादांची की बाबा उबर ब्लॅक आणि ओलाबद्दल थोडीशी माहिती द्या. आता मी सांगतो मित्रांनो उबर ब्लॅक आणि ओला. एक मिनटं मित्रांनो जरा. हां, तर तुम्हाला मी सांगत होतो उबर ब्लॅक आणि ओलाबद्दल. तर उबर ब्लॅक जी कॅटेगरी आहे मित्रांनो, ते उबरमध्ये कसं असतं, छोट्या गाड्या उबर गो, वॅगनार वगैरे ह्या गाड्या उबर गोमध्ये मोडतात. वॅगनार असेल तुमची ती एक रिच असेल, ह्या ज्या गाड्या आहेत ना ह्या वॅगनारमध्ये मोडतात. पुन्हा सिडान आणि प्रीमियर ह्या गाड्या ज्या असतात त्या डिझायर, औरा ह्या गाड्या, ह्या सिडान, डिझायर आणि एक्सेलमध्ये एर्टिगा वगैरे ह्या मोठ्या गाड्या. तर उबर ब्लॅक ऑप्शन एक असाच असतो. ते कसं असं प्रीमियर जे असतं ना, प्रीमियर जे डिझायर गाडी वगैरे चालवते ना, प्रीमियरमध्ये चांगली क्वालिटी अजून म्हणजे त्याचे कस्टमर पण वेगळेच असतात उबर ब्लॅकचे. म्हणजे एअरपोर्टचे कस्टमर असतात एकदम हायफाय, एकदम असं 5 स्टार हॉटेलचे किंवा कॉर्पोरेट ऑफिसचे मोठे किंवा, आणि ते तुम्हाला बुकिंग कमी असतात, ठराविकच बुकिंग असतात त्याच्या. पण प्रीमियरपेक्षा त्याचा जास्त रेट असतो. उबर गो म्हणजे एकदम सिम्पल रेट झाला, प्रीमियर म्हणजे त्याच्यापेक्षा चांगला झाला आणि ब्लॅक म्हणजे त्याच्यापेक्षा अजून चांगला रेट झाला. असं ते उबर ब्लॅक असतं. आणि मी ॲक्च्युली उबर ब्लॅकमध्ये अजून एकही बुकिंग केलेली नाही, मला आलेलीच नाही. कारण त्यामुळं पण ती कॅटेगरी मला माहिती आहे. उबर ब्लॅकचा रेट खूप हाय असतो. प्रीमियर बुकिंगला जर समजा एखाद्या तुम्हाला ड्रॉप 10 किलोमीटरला 350 भेटत असतील तर उबर ब्लॅक 450-500 रुपये देणार तुम्हाला. एवढाच फरक आहे, बाकी उबर ब्लॅक आहे. आणि त्याला उबर ब्लॅक ही जी कॅटेगरी चालू व्हायला ना त्याला ID खूप स्ट्रॉंग लागते मित्रांनो. ID स्ट्रॉंग पाहिजे, तुमचं रेटिंग चांगली पाहिजे, प्लस तुमच्या कंप्लेंट नाही काय पाहिजे, गाडी एकदम टकाटक क्लीन स्वच्छ पाहिजे. या गोष्टी त्या उबर ब्लॅकला येतात तरच तुमचा तो क्रायटेरिया ओपन होतो आणि त्याच्या तुम्हाला ट्रिपा येतात. बरं ते ट्रिपा कधी येतात, एअरपोर्टला असेल एखादं कस्टमर किंवा हॉटेल, एखादं मोठे 5 स्टार हॉटेल असतात तिथून एक कस्टमर बुक करतात, ते उबर ब्लॅक वगैरे अशा गाड्या बुक करतात. तर उबर ब्लॅक म्हणजे हे, बाकी दुसरं उबर ब्लॅकमध्ये काही नाही.
त्याच्यातच ते कॅटेगरी आहे, फक्त ते छोट्या गाड्यांसाठी उबर ब्लॅक म्हणून आहे. माझी इर्टिगा गाडी आहे त्यामुळे मला ते ऑप्शनच नाही आहे ब्लॅकचं, पण ते होतं चालू. ते गाडीवरती ह्याच्यावरती डिपेंड असते. आणि ओलाचं सांगायला गेलं तर मित्रांनो, ओलामध्ये नॉन AC आहे, AC आहे, मिनी आहे, सिडान आहे, प्राईम आहे, एक्सेल आहे, आउट स्टेशन आहे. आउट स्टेशनची पण वेगळीच आहे. रेंटलचं पण त्याचं कॅटेगरी वेगळी आहे, मिनी, प्राईम, आउट स्टेशन. आणि ह्याची आउट स्टेशनची पण कॅटेगरी वेगळीच आहे, मिनी, प्राईम आणि आउट स्टेशन. मिनी म्हणजे छोट्या गाड्या, वॅगनार, ॲक्सिडेंट वगैरे या अशा छोट्या गाड्या. आणि प्राईम म्हणजे डिझायर वगैरे ह्या अशा थोड्या लक्झरी गाड्या. आणि एक्सेल म्हणजे ह्या मोठ्या गाड्या, इर्टिगा असेल किंवा ती क्रिएना आली असेल नवीन, ती अशा ह्या गाड्या आहेत. त्याचं जर ह्याच्यामध्ये. आणि ओलामध्ये कसं आहे मित्रांनो, ओलामध्ये तुम्हाला रिचार्ज पॅकेज आहे तुमचं 1 महिन्याचं. आता मला 1 महिन्याला 2500 रुपये काहीतरी पॅकेज आहे. 1 महिना 2500 रिचार्ज केलं तर 1 महिना मला ते चालणार. मग ते मला रोज रिचार्ज करायची गरज नाही. मग त्याच्यातच मला त्या बुकिंग चांगल्याच नाही. आणि रिचार्ज केला तरच ओला तुम्हाला बुकिंग देतं आहे. जर तुम्ही बिना रिचार्ज करता जर बसला तर ओला तुम्हाला उबरसारखं बुकिंग देत नाही. मी येणार बुकिंग तुम्हाला कुठली येणार, सगळ्या ड्रायव्हरनी रिजेक्ट केलेली बुकिंग तुम्हाला येणार. चांगल्या ज्या बुकिंग आहेत ना, त्या सर्व जे रिचार्ज केले आहेत त्या सगळ्या ड्रायव्हरांना बुकिंग जातात. माझा अनुभव आहे, मी असं बऱ्याच वेळेला बघितलं आहे की ओलानी बिना रिचार्ज करता बसलो तर मला बुकिंगच येत नाही, एकदम खराब बुकिंग येतात. आणि रिचार्ज केला ना एकदम फटाफट चांगल्या बुकिंग येतात. आता मी आज रिचार्ज केला आहे पण मला ओलाला चान्सच भेटला नाही. उबरची बुकिंग केली आणि पुन्हा दुपारी ओला वाजलंच नाही. आणि ओला ॲपमध्ये असं आहे मित्रांनो, ओला ॲप जर तुम्ही चालू ठेवला आणि त्या ॲपमध्ये जर तुम्ही जास्त वेळ जर नाही हे झाला ना तर ते बुकिंगच बंदच होतं. ते ज्यावेळेला तुम्ही त्यात एंटर कराल त्या ॲपमध्ये त्याच वेळेला पुन्हा त्याचं बुकिंग चालू होत आहेत. असं पण मला माझ्या निदर्शनास आलेलं आहे. आणि ओलामध्ये रेट खूप कमी आहे मित्रांनो. काय बुकिंगला ना रेट एकदम कमी देतं ओला. पण एखादी समजा 5 बुकिंग जर तुम्हाला एकदम कमी रेटने देणार आणि एखादी बुकिंग अशी देणार ना, तुमचं ते कव्हर अप करतं. म्हणजे ओलामध्ये जर तुम्ही 200 किलोमीटर जर गाडी चालली दिवसभर नुसत्या ओलामध्ये तर 4000 रनिंग तुमची कुठे गेली नाही, कारण ते बरोबर लेवल करतंच ते 4000ची. तर अशा प्रकारे ओलाची सिस्टम आहे. ओला मॅपला प्रॉब्लेम करतं मित्रांनो, लोकेशन चुकवतं आहे. आता काल आउट स्टेशनची बुकिंग मला मॅप दाखवत होतं तिसरीकडं आणि कस्टमर होते दुसरीकडं. मग त्यांचा कॉन्टॅक्ट केला, मग त्यांच्याकडून पर्सनल मी व्हॉट्सअपवर लोकेशन घेतलं, मग तिथं पुन्हा लोकेशनला गेलो. ते जवळजवळ 1.5 किलोमीटरचा फरक होता. असं ओलाचा प्रॉब्लेम होतो. तसं उबर आणि रॅपिडो असेल ना, तुमचं करेक्ट लोकेशन असतं. आणि उबर थोडी मित्रांनो सांगायचं म्हटलं तर उबर ही बाहेरची इंटरनॅशनल कंपनी आहे. ओला ही आपली इंडियातली कंपनी आहे. इंटरनॅशनल कंपनी इंडिया कंपनी फरक असतो. त्याच्यामुळे उबर एकदम म्हणजे क्लिअर कंपनी आहे. ओला थोडी इकडं तिकडं, म्हणजे इकडं हातवर आणि तिकडं हातवर असा म्हणल्याचा प्रकार आहे ओलाचा. पण उबरमध्ये तसं काय नाही. उबर एकदम तुम्हाला प्रॉपर बुकिंग पीक आवरमध्ये रेट बीट चांगलं अगदी सगळं व्यवस्थित देतं उबर. फक्त उबरमध्ये ना तुम्हाला बाकीच्या गोष्टी काही करायच्या नाहीत किंवा बुकिंग कॅन्सल करून घेऊन जायचं. जर त्यांच्या निदर्शनाला आय डी एकदा बंद झाली का उबरमध्ये तुमची आय डी परत चालू होत नाही मित्रांनो. त्यामुळे आपण एवढ्या 10 लाखाच्या गाड्या घ्यायच्या आणि एखाद्या चुकीमुळे जर आपली आय डी बंद झाली तर पुन्हा काय करायचं. पर्सनल बुकिंग काय तुम्हाला अशा रोज नसतात, कधीतरी महिन्यातून आठवड्यातून 1-2 बुकिंग होतात. मग बाकीचे दिवस तुम्ही काय करणार. तर त्यासाठी ओला उबर महत्त्वाचं आहे. एवढीशी बस मला जेवढी माहिती आहे तेवढी मी उबर ब्लॅक आणि ओलाबद्दल तुम्हाला माहिती सांगितलेली आहे. बघा कशी आवडली असेल तर कमेंटमध्ये सांगा. अजून जरी काही तुमचे प्रश्न असतील ना मित्रांनो तरी विचारा. आपण त्याच्यावर जेवढं मला माहिती आहे तेवढं उत्तर देण्याचा प्रयत्न करू. तर आता मी जास्त वेळ घालवत नाही. आता इथून लॉग इन बघतो बुकिंग मिळते का नाही तर मी जातो आता पनवेलला. आणि घरी गेल्यानंतर तुम्हाला टोटल खर्च किती आला, अर्निंग टोटल किती झाली, आपलं मायनस बिनस करून आजचं प्रॉफिट किती आहे सांगतो. मित्रांनो तुम्ही बघू शकता टाईम होता 8:37 आणि 132 किलोमीटर चालले. आणि आपण आता जस्ट कामोट्यात आहे. कस्टमरला ड्रॉप केलं आहे आणि आता चाललो आहे लोकेशनला. एक उलवेमधून निघत होतं मित्रांनो, गोहोम टाकलं होतं आणि आपल्याला एक उलवे हायवेवरूनच एक कामोट्याची ट्रिप मिळाली. ह्याची होती उबर आपली ह्याची सॉरी लक्षात येईना उबर गो का काय त्याची ट्रिप होती ती. तर एकच माणूस होतं, त्यांना आपण ड्रॉप केलं इथं आणि त्याचे आपल्याला 315 रुपये मिळाले. म्हटलं चला जाता जाता आपलं तेवढं काम झालं. असं पण आपण MTच यायला लागलो होतो आणि त्याच्यात ही ट्रिप मिळाली. त्याच्यामुळे अजून थोडी अर्निंग वाढली आपली. तर आता तो घरी आता तुम्हाला टोटल अपडेट देतो किती अर्निंग झाली, काय खर्च आला ते.
तर मित्रांनो लावली आपण गाडी, आता पार्क केली. तर आज आपलं तसं बघायला गेलं ना, आपण सकाळी लेट पण निघालेलो. 11 तर घरीच वाजलेलं मला. 11 नंतर पुन्हा गाडीला CNG भरून मी 12-12:30ला जेवलोच. आणि जेवून मग परत मला एक ट्रिप लागली पहिली उबरमध्ये. कारण ट्रिपा पण थोड्या कमी होत्या मित्रांनो, आणि 1-2 ट्रिपा घेण्यात थोडंसं चूक झाली. पण ठीक आहे, चला कसं तरी आपण आणलं 2,500पर्यंत. तर त्याच्यानंतर मग 2-3 ट्रिप आणि रिझर्वेशन ट्रिप जी डोंबिवलीची मिळाली, त्याच्यामुळे एक नंबर काम झालं. आणि आता परत एक ट्रिप मिळाली, त्याच्यामुळं थोडंसं बरं झालं. तर उबरमध्ये फक्त आपण काम केलं, आज 4 ट्रिप कंप्लीट केल्या उबरमध्ये. 2695 म्हणजे 5 कमी 2700 रुपयाचं काम झालं आहे. तर बाकी रॅपिडोमध्ये नाही आणि ओलामध्ये नाही, पण ओलाचा आपण रिचार्ज केला होता सकाळी. आता हे रिचार्ज मला उद्या दुपारी 1 वाजेपर्यंत दोघांचे पण रिचार्ज आहे. विचार चालला आहे उद्या सकाळी लवकर गाडी काढू. रोज बोलतोय पण काय होत नाही, पण उद्या काढायचा प्रयत्न आहे माझा. कमीत कमी निदान 7:30-8च्या अगोदर तरी आपण लॉग इन होऊ, म्हणजे 12-1 वाजेपर्यंत आपल्याला दोन्ही ॲपमध्ये कुठल्या तरी एखादी बुकिंग आपले रिचार्जचे पैसे थोडे वसूल येतील, निदान ओलाचे तरी. त्याच्यानंतर मग पुढच्या गोष्टी. तर 2695 रुपयाचं काम झालं आहे, 5 कमी 2700. त्याच्यातून आपला गाडी चालली 134 किलोमीटर. CNG मायनस केला, 500 रुपयाचा CNG पकडला आहे, जात नाही पण तरी 500 पकडला आहे मी. आणि ओलाचा पास 169 आणि उबरचा पास 265. हे सर्व जर मायनस केलं, 900 रुपये जरी मायनस केले तरी आपल्याला 1760 का 61 रुपये आपलं प्रॉफिट राहते आज. खूप प्रॉफिट कमी आहे मित्रांनो, 2-1 हजारच्या वरून राहायला पाहिजे. पण सध्या बिझनेसच स्लॅक आहे पूर्ण. ना पर्सनल भाडी येत आहेत, ना ओला उबरमध्ये बिझनेस आहे. मला तर नाही आहे इर्टिगा गाडीला, एक्सेलला. आय थिंक छोट्या गाड्यांना असेल. आता अजून एक कमेंट आलेली मला की 5 दिवस झाले डिझायर घेऊन रोज पर डे CNG काढून 3000 कमवत आहेत. असेल नवीन गाडी. आणि तुम्हाला एक सांगतो, जोपर्यंत नवीन गाडी असेल तुमची, तर ओला उबेर बिझनेस नवीन गाडीला देतोच, चांगल्या ट्रिपा देतात. गाडी जशी जुनी होईल जाणे तशा ट्रिपा कमी होतात. मी असं म्हणत नाही की त्यांना नसेल, 100% झाली असेल अर्निंग. होईल, 2-3 वर्ष कमवण्याचे चान्सेस आहेत. गाडी नवीन असेल तोपर्यंत कमवून घ्या. त्यांना शुभेच्छा त्याच्याबद्दल. तर ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओमध्ये आपण माहिती पण सांगितलं. आज असं काही व्हिडिओमध्ये दुसरं नव्हतं, पण आज आपण उबर ब्लॅक आणि ओला या ॲपविषयी थोडीफार जे आपल्याला ज्ञान होतं तेवढं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि भेटू पुन्हा उद्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड नाईट, श्री स्वामी समर्थ, धन्यवाद.